यांच्यातल्या एका जबरदस्त सामन्याबद्दल. चला थेट मुद्द्यावर येऊया आणि बघूया या सामन्यात काय खास आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत. आधी सामन्याची पार्श्वभूमी, मग पिच आणि हवामानाचा अंदाज, दोन्ही टीम्सची हेड टू हेड आकडेवारी, महत्वाचे खेळाडू कोण आहेत ते, आणि हो सगळ्यात महत्वाचं, तुमची ड्रीम टीम कशी बनवायची यावरही बोलू. ओके, तर सुरुवात करूया सामन्याच्या पार्श्वभूमीने. बघा, इथे चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे हैदराबाद, जी विजयाच्या लाठेवर स्वार आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे लखनौ, ज्यांच्यावर पुनरागमन करण्याचा जबरदस्त दबाव आहे. हे बघा, इथे दोन्ही टीम्सची सध्याची परिस्थिती अगदी समोरासमोर आहे. हैदराबादने मागच्या मॅचमध्ये तब्बल 226 धावांचा डोंगर उभा केला होता, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर असणार. याउलट लखनौची टीम फक्त 141 धावांवर ऑल आऊट झाली होती. आता विचार करा, LSGच्या बॅट्समनवर किती प्रेशर असेल. त्यांना हा मोठा पराभव विसरून मैदानात उतरावं लागेल. चला आता वळूया दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे, ज्या सामन्याचा निकाल ठरवू शकतात. हैदराबादचं हवामान आणि तिथली खेळपट्टी. हवामानाबद्दल बोलायचं झालं तर उन्हाळा जबरदस्त असणार आहे. तापमान 36 ते 39 डिग्रीपर्यंत जाईल, म्हणजे खूप गरम. खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे. पण आपल्यासाठी चांगली बातमी ही आहे की पावसाची शक्यता 0 आहे आणि दुपारचा सामना असल्यामुळे दव म्हणजेच ड्यू फॅक्टरचा काही प्रश्नच नाही. म्हणजे क्रिकेटसाठी एकदम क्लिअर वातावरण. आता खेळपट्टीबद्दल बोलूया, आणि इथे एकच शब्द आहे, रन्स. ही खेळपट्टी म्हणजे फलंदाजांसाठी अक्षरशः स्वर्ग आहे. एकदम सपाट, जिथे सरासरी स्कोअर 190-200च्या पुढे जातो. याचा अर्थ तुमच्या फॅन्टसी टीमसाठी एकच सल्ला आहे, बॅट्समॅन भरा, खास करून टॉप ऑर्डरचे, कारण इथे धावांचा पाऊस पडणार हे नक्की. ठीक आहे, तर आता बघूया की जेव्हा या दोन टीम्स एकमेकांना भिडतात तेव्हा आकडे काय सांगतात, कोण कोणावर भारी पडलंय. चला हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकूया. एकूण रेकॉर्ड बघितला तर लखनौ सुपर जायंट्सचं पारडं जड दिसतंय. त्यांनी 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. पण थांबा, ही फक्त अर्धी गोष्ट आहे. आणि खरी गंमत इथेच आहे. रिसेंट फॉर्म बघा. मागच्या 3 सामन्यांपैकी 2 सामने हैदराबादने जिंकले आहेत. याचा अर्थ काय, तर सध्याचा फॉर्म आणि सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज दोन्ही हैदराबादकडे आहे. त्यामुळे लखनौवर दबाव नक्कीच वाढलाय. चला आता आपण त्या खेळाडूंबद्दल बोलूया जे या सामन्याचं चित्र पालटू शकतात, आणि हो, जे तुम्हाला फॅन्टसी लीगमध्ये मालामाल करू शकतात. या लिस्टमध्ये पहिलं नाव आहे SRHचा डायनामाइट ट्रॅव्हिस हेड. हा असा प्लेअर आहे जो पहिल्या 6 ओव्हर्समध्येच मॅच फिरवू शकतो. मागच्याच मॅचमध्ये त्याने काय केलं आठवतंय? फक्त 21 बॉल्समध्ये 46 रन्स. हाच तो स्फोटक खेळ आहे जो तुम्हाला फॅन्टेसीमध्ये लीड मिळवून देतो. म्हणूनच कॅप्टन म्हणून तो एक जबरदस्त पर्याय आहे. आणि हेडला साथ द्यायला येतो अभिषेक शर्मा. तो या टुर्नामेंटमध्ये SRHकडून सध्या सगळ्यात जास्त रन्स करणारा बॅट्समॅन आहे. तो टॉप ऑर्डरमध्ये आक्रमकता आणि स्थिरता दोन्ही घेऊन येतो. त्याची कन्सिस्टन्सी बघा, 2 मॅचेसमध्ये 99 रन्स. याचमुळे तो फॅन्टसी टीमसाठी एक मस्ट हॅव प्लेअर बनतो. याच्यावर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवू शकता. आता येऊया लखनौ या बॉलिंग अटॅककडे, आणि इथे सगळ्यात मोठं नाव आहे मोहम्मद शमी. नवीन बॉलने सुरुवातीलाच विकेट्स काढण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. आणि यामुळेच या मॅचमधली सगळ्यात इंटरेस्टिंग लढत तयार होते. एका बाजूला मोहम्मद शमीचा स्विंग होणारा नवीन बॉल, आणि दुसऱ्या बाजूला हैदराबादची आक्रमक ओपनिंग जोडी हेड आणि शर्मा. खरं सांगायचं तर हीच ती लढत आहे जी सामन्याची दिशा ठरवेल. ठीक आहे, तर या सगळ्या ॲनालिसिसनंतर चला आता बघूया 2 खास फॅन्टसी टीम्स ज्या आम्ही तुमच्यासाठी बनवल्या आहेत. ही आहे आपली पहिली टीम, एक बॅलन्स टीम. इथे आपण हेनरिक क्लासनला कॅप्टन बनवलंय, कारण त्याचा फॉर्म सध्या अफलातून आहे. आणि व्हाईस कॅप्टन आहे निकोलस पुरन, जो एक खतरनाक फिनिशर आहे. या टीममध्ये तुम्हाला पॉवर हिटर्स आणि विकेट टेकिंग बॉलर्सचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन मिळेल. आता बघा दुसरी टीम. ही थोडी जास्त अटॅकिंग आहे, आणि आम्ही हैदराबादच्या बॅटिंगवर मोठा डाव लावलाय. इथे कॅप्टन आहे ट्रॅव्हिस हेड. आपण अपेक्षा करतोय की तो पुन्हा एकदा वादळ निर्माण करेल. आणि व्हाईस कॅप्टन आहे मार्कस स्टॉयनेस, जो बॅट आणि बॉल दोन्हीने पॉइंट्स देऊ शकतो. तर मग या सामन्यातला सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की हैदराबादच्या बॅटिंगच्या या तुफानाला लखनौचे बॉलर्स रोखू शकतील का. ही लढत आहे एका इनफॉर्म बॅटिंग लाईनअपची विरुद्ध एका अशा बॉलिंग अटॅकची ज्यांना कमबॅक करायचंय. बघूया या लढतीत कोण जिंकतंय.